रामकृष्ण हरी माऊली. पहाटेचं विठ्ठल मंदिर दर्शन, भक्ती, शांतता आणि विठुरायाची दिव्य अनुभूती. या व्हिडिओमध्ये आपल्याला पवित्र पंढरपुरातील पहाटेचं अतिशय सुंदर आणि मनाला शांत करणारे विठ्ठल मंदिर दर्शन पाहायला मिळेल. पहाटेची वेळ म्हणजे भक्ती, समाधान आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेली वेळ. संपूर्ण पंढरपूर अजूनही शांत असतं. वातावरणात थंडगार हवा असते आणि त्या सगळ्या शांततेत विठुरायाच्या मंदिराकडे जाण्याचा अनुभव वेगळाच वाटतो. सकाळी सकाळी मंदिराकडे जाताना रस्त्यावरून जय जय रामकृष्ण हरीचा गजर ऐकू येत होता. काही वारकरी टाळ मृदुंग घेऊन भजन करत होते, तर काही भक्त विठुरायाचं नामस्मरण करत मंदिराकडे चालत होते. त्या प्रत्येक भक्ताच्या चेहऱ्यावर श्रद्धा, भक्ती आणि समाधान दिसत होतं. पंढरपुरातील वाट ही फक्त एक सकाळ नसते, ती विठुरायाच्या भक्तीत रंगून गेलेली एक सुंदर अनुभूती असते. मंदिराजवळ पोहोचल्यानंतर दिसणारं वातावरण खूप सुंदर आणि भक्तिमय होतं. मंदिराच्या कळसावर पडणारे सकाळचे सूर्यकिरण पाहताना मन अगदी प्रसन्न झालं. मंदिराभोवतीचा तो शांत परिसर, मंद वारा आणि घंटांचा आवाज मनाला खूप शांती देत होता. प्रत्येक भक्त विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी आतुरतेने रांगेत उभा होता. कुणाच्या डोळ्यात आनंद होता तर कुणाच्या मनात प्रार्थना, पण प्रत्येकाच्या ओठावर फक्त विठुरायाचं नाव होतं. विठ्ठल मंदिर हे फक्त मंदिर नाही, तर ते लाखो भक्तांच्या श्रद्धेचं आणि विश्वासाचं स्थान आहे. अनेक वारकरी हजारो किलोमीटरवरून चालत फक्त विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी पंढरपुरात येतात. त्यांच्या भक्तीतील ताकद आणि विठुरायाचं प्रेम पाहिलं की मन भरून येतं. विठ्ठल विठ्ठलचा गजर संपूर्ण वातावरण भक्तिमय करून टाकतो. पहाटेच्या वेळेला मंदिरात होणारी आरती आणि त्या आरतीचा आवाज मनाला वेगळीच ऊर्जा देतो. दिव्यांचा प्रकाश, मंदिरातील शांतता आणि भक्तांच्या ओठावरचं नामस्मरण, हे सगळं अनुभवताना वेळ कसा जातो ते कळतच नाही. काही क्षणासाठी सगळ्या चिंता विसरून मन फक्त विठुरायाच्या चरणी शांत होतं. सकाळची काकड आरती केल्यानंतर पहाटेच्या वेळी विठ्ठल रुक्मिणीचा पोशाख हा असा असतो आणि त्यानंतर दुपारची आरती केल्यानंतर जो दुपारचा पोशाख असतो तो देखील बदलला जातो. जेवढा भक्तांचा उत्साह सकाळच्या काकड आरतीला असतो, तेवढाच उत्साह दुपारनंतरच्या आरतीला देखील असतो. या व्हिडिओमध्ये मंदिराभोवतीचं सुंदर वातावरण, भक्तांची श्रद्धा, पहाटेची शांतता आणि विठुरायाच्या दर्शनाची दिव्य अनुभूती या व्हिडिओमध्ये दिसत आहे. आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात अशी भक्तिमय सकाळ मनाला खूप समाधान देते. पंढरपुरातला प्रत्येक क्षण भक्तीने भरलेला असतो आणि विठुरायाचं नाव घेतलं की मन आपोआप शांत होतं. पहाटेची वेळ असो किंवा संध्याकाळची वेळ असो, जे विठुरायाचे भक्त त्यांच्या दर्शनासाठी आलेले आहेत, ते अगोदर चंद्रभागेमध्ये स्नान करतात आणि मगच विठुरायाच्या दर्शनासाठी पुढे जातात. पहाटेच्या वेळेस चंद्रभागेचं वातावरण देखील खूप प्रसन्न असतं. दर्शनाला आल्यावर भक्त चंद्रभागेचं स्नान झाल्यानंतर नामदेव पायरी आणि चोखामेळा यांचं दर्शन घेऊन मग विठ्ठल मंदिरात चरण दर्शन असो किंवा मुखदर्शन असो, मग रांगेत उभे राहतात. तर अशा प्रसन्न आणि भक्तीने भरलेल्या पहाटेचं विठ्ठल दर्शन तुम्हीही घ्या. जय जय रामकृष्ण हरी.